अण्णाभाऊ साठे यांना आपण अभिवादन केलेलं आहे, काय सांगाल? सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा। या धाराशिव शहराला ग्रहण लागलेलं आहे। निधी आणायचा प्रयोग, निधी अडवायचा प्रयोग, दोन्ही सत्ताधारी गटाकडून निधी अडवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे। त्याच्यामुळे शहरातील सगळे विकास कामं ठप्प आहेत। बोरफ औसा रस्ता असेल, शहरातील अंतर्गत रस्ते असतील, आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे। अण्णाभाऊंच्या स्मारकांसाठी जागा मंजूर झालेली आहे। पुतळ्याचा विषय अजून तोही पेंडिंग आहे। याच्यात तरी राजकारण होऊ नये। विधानसभा गेली, नगर परिषद गेली, भारतीय जनता पार्टीकडून ज्या घोषणा झाल्या प्रत्यक्षात अजूनही कुठेही कामाला अंमलबजावणी त्याची झालेली दिसून येत नाही। याआधीही तुम्हाला सांगतो, तुझा ह्याला नवदुगला आपले बसवषष्टीची त्यांनी घोषणा केली होती, तीही फेल गेली। अजून त्याच्यात कुठलीच हालचाल नाही। ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी हिरिरीने सहभाग नोंदवला, समाजासाठी, वंचित शोषितांसाठी जो लढा उभा केला, त्या समाजाला जागृत करण्याचं अण्णाभाऊंनी जे काम केलं, त्यांची तरी शपथ खाऊन त्यांनी आजपासून या स्मारकाच्या कामाला सुरुवात करावी असं आम्हाला वाटतं। आणि या स्मारकाच्या संदर्भात ज्यावेळेस लोकवर्गणी आणि लोकवाटाचा विषय सगळ्यात मोठी वर्गणी काँग्रेस पक्षाची असेल, या निमित्ताने जाहीर करतो।